मस्तपैकी मऊसूत अशी इडली जर तयार करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही रेसिपी करा। तुम्हाला इथे मी इडली तोडून दाखवत आहे, किती मऊसूत अशी पावासारखी इडली झालेली आहे। एकदम जवळून दाखवते, दाबून पण दाखवते। मस्तपैकी मऊसूत आणि मस्त जाळीदार झालेली आहे। आता आपण ही इडली करणार आहोत। इथे मी तुम्हाला एक इडली दाखवत आहे, पानासारख्या आकाराची झालेली आहे। माझ्याकडून थोडेसे पीठ टाकताना थोडेसे पानासारखे झाले। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी राशनचे तांदूळ 2 ग्लास आणि 1 ग्लासला थोडस कमी अशी उडदाची डाळ घेतलेली आहे। ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी थोडेसे पोहे घेतलेले आहेत, 1 वाटीला थोडेसे कमी आहेत ते पोहे घेतलेत। तर तुम्ही साधे घरातले पण पोहे घेऊ शकता। हे पूजेचे पोहे आहेत उरलेले माझ्याकडे, म्हणून मी ते टाकून घेतलेले आहेत। पोह्यामुळे इडलीला मऊपणा येतो आणि चविष्ट इडली बनवण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे टाकून घेणार आहे। आणि मेथी दाणे टाकल्याच्या नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून स्वच्छ धुवून घेणार आहे 3 ते 4 पाण्याने। आता इथे मी मेथी दाणे टाकलेले आहे, सर्व व्यवस्थित मिक्स करून याला भिजत घालायचं। आता इथे आठवणीत ठेवायचं, हे भिजत घातल्याच्या नंतर 4 ते 5 तासानंतर सर्व व्यवस्थित मिक्सरला काढून घ्यायचं। आता इथे सर्व तांदूळ आणि डाळ भिजलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हे मी मिक्सरला काढून घेते। इथे मी मिक्सरला काढून घेतलेले आहे पातेल्यामध्ये। आता हे रात्रभरासाठी ठेवून देते। आता सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता माझं इडलीचं पीठ किती छान असं फुगलेलं आहे। प्लेट झापल्याला आपला अद्दर झालेला आहे। तर असं कशानं होतं, तर यामध्ये थोडेसे पोहे टाकलेले आहे। मेथी दाणे मऊपणा आणतो आणि थोडीशी चविष्ट पण लागते इडली। आता इथे मी प्लेट उचलून दाखवते। पण इडली वाटत असताना एक आठवणीत ठेवायचं, तुम्ही जे तांदूळ डाळ भिजू घातलायत ना, तर फक्त 5 ते 6 तास जाऊ द्यायचं नाही। तर समजा तुम्ही दिवसभर भिजत घातलाय, पुन्हा कंटाळा आलाय म्हणून परत दुसऱ्या दिवशी वाटताय, तर असं केल्याने तुमची इडली अशी निब्बर होते। आता इथे दाखवते मी तुम्हाला, अशा प्रकारे वाटून घेतलं होतं। थोडंसं हलकं रव्यासारखं प्रमाण करून घ्यायचं। तर इडलीचं पीठ जेव्हा आपण भिजत घालतो तर त्यावेळेस 4 ते 5 तासाच्या आत तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायची आणि त्यानंतर भिजत घातलं ते पीठ वाटलेलं भिजत घालायचं। तसं केल्याच्या नंतर अशा प्रकारे इडलीचं पीठ होतं आणि इडल्या खूप सुंदर अशा होतात। तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा। म्हणजे सकाळी डाळ तांदूळ भिजत घातलं तर आठवणीने 5 वाजता किंवा 4 वाजता ते इडलीला वाटून घ्यायचं वाटण आणि रात्रभर भिजत घालायचं। तर अशा प्रकारे तुमचं पीठ तयार होणार आहे। यामध्ये मी सोडा पण टाकला नाही, इनो टाकलेला आहे, पण पीठ खूप सुंदर असं फुगलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्याच्या नंतर आपण स्टीमरला इडल्या करून घेणार आहोत। एकदा अशा प्रकारे पीठ करून बघा। तुम्हाला सोडा पण टाकायची गरज नाही ना, कसलंच लिंबू टाकायची गरज नाही, काहीच टाकायची गरज नाही, पण इडल्या मऊसूत पावासारख्या जाळीदार होतात। आता इथे मी स्टीमर ठेवून दिलं होतं मस्तपैकी। आता स्टीमर मध्ये उकळ्या आलेल्या आहेत खालच्या साईडला, वरून तेल लावून घेतलेलं आहे इडलीच्या पात्राला। आता त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून आपण इडल्या करून घेणार आहेत। आता तुम्हाला मी सुरुवातीला जी इडली दाखवली होती ते बघा सेंटरला तयार झालेली आहे। एकदम मस्त असा पानासारखा आकार आलेला होता, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं। खूप सुंदर अशा इडल्या तयार झाल्या होत्या। आणि दरवेळेस ना इडलीचं पीठ जे असतं ना, तर मला 2 दिवस जातं, पण ह्या वेळेस एवढ्या छान इडल्या झाल्या होत्या ना, तर इडल्या माझ्या 1च दिवसात संपून गेल्या होत्या। दिवसभर मुलांनी इडल्या खाल्ल्या होत्या, एवढ्या छान आणि चविष्ट झाल्या होत्या। तर अशा प्रकारे पीठ भिजत घाला आणि बघा, चवीला एकदम मस्त लागणार आहे। आता इडलीमध्ये पूर्णपणे बॅटर झालेला आहे भरून। तर इथे मी तुम्हाला सांगते, आता आपण स्टीमरला झाकून दिल्याच्या नंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी इडली शिजवून घ्यायची। मग इडली आपली परफेक्ट अशी शिजते आणि मग खालच्या साईडला चांगली सुकते।
आता तुम्ही बघू शकता इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आता तुम्हाला मी इडली काढून दाखवते. किती छान अशी पावासारखी तयार झालेली आहे इडली. तर अशा प्रकारे तुम्ही इडल्या करा आणि तुम्हाला कोणच म्हणणार नाही की इडल्या अशा मऊसूत नाही झाल्या म्हणून. तर अशा प्रकारे रेसिपी करा आणि मला कॉमेंट करून सांगा की तुमच्या इडल्या कशा झाल्या होत्या. मऊसूत एकदम मस्त टेस्टी इडल्या तयार होतात. आता आपली ही इडली मस्तपैकी पानाच्या आकाराची तुम्ही बघू शकता. किती सुंदर अशी झालेली आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.